वंचित आंबेडकर एक महत्त्वाचं केलेला आहे. पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील असं म्हणतात. आपल्यासोबत अब्दुल सत्तार यांच्याशी बातचीत करणार आहोत. बऱ्याच घडामोडी घडतायत असं म्हणतायत, काय म्हणाल? नाही, खरं म्हणजे प्रकाशरावजी आंबेडकर साहेब जे बोलले ते काळाची गरज आहे. आणि माझा नेता मुख्यमंत्री होत असेल तर त्यांच्या तोंडात तर मी पेढा टाकायला पाहिजे, त्यांचे आभार मानायला पाहिजे. शेवटी ज्येष्ठ नेते आहेत राज्यामध्ये. एकंदरीत पाहिलं तर प्रकाश आंबेडकर एक आगळ्या वेगळ्या विचाराने ते लोकांसमोर जातात आणि जे बोलतात त्यांना कुठेतरी काही ना काहीतरी समजत असेल म्हणून ते बोलू लागले. ते असं पण म्हणतात की शरद पवार चाणक्य नेते आहेत आणि काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांची भेट घेतली, एक संदेश दिला आणि यानंतर बऱ्याचशा राजकीय घडामोडी महाराष्ट्रामध्ये घडतील असं सुद्धा म्हणतायत आणि सुतोवाद सुद्धा करतायत की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होऊ शकतात, काही पाहावं लागेल. नाही, खरं म्हणजे शरदचंद्रजी पवार साहेब हे या देशाचे ज्येष्ठ नेते आहेत आणि सर्व पक्षीय जे काही विचारवंत किंवा नामवंत पुढारी आहे ते सर्व शरद पवार साहेबाला भेटतात, त्यांच्याकडे मार्गदर्शन घेतात आणि त्या पद्धतीने त्यांचाही गेल्या 55 वर्षाचा अभ्यास आपण कदाचित पाहिला तर इतका ज्येष्ठ नेता आता देशामध्ये बोटावर मोजणाऱ्या नेत्यामध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबाचं नाव आहे. आणि त्यांनी ज्यावेळेस हे बोलले आणि ह्या ज्या घडामोडी एकमेकाच्या तोंडातून निघतात याचा अर्थ जरूर एकनाथरावजी शिंदे साहेब मुख्यमंत्री होतील. नाही, पण पृथ्वीराज चव्हाण पण म्हणतात आता की इस्रायली स्टिंग ऑपरेशनमुळे देशभरामध्ये महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत आणि 19 डिसेंबर नंतर कदाचित पंतप्रधानही बदलू शकतात. नाही, खरं म्हणजे त्यांनी मराठी माणूस पंतप्रधान होईल अशा शब्दामध्ये त्याचं वर्णन केलं. तर महाराष्ट्राचा कोणताही मराठी पुढारी ज्या वेळेस पंतप्रधान होईल तर त्याचा आम्हाला आनंदच होईल. शेवटी महाराष्ट्र हा देशामधल्या अनेक राज्यामध्ये महत्त्वाचा राज्य आहे आणि याच्यामध्ये महाराष्ट्राचा पंतप्रधान होईल हे शब्द जे बोलले पृथ्वीराज बाबा निश्चित त्यांना काहीतरी याची माहिती असेल म्हणून बोलले. नक्कीच. पण महाराष्ट्रातून मराठी पंतप्रधान म्हणजे कुणाचं नाव तुमच्या मनात आहे किंवा तुमच्या डोक्यात येतं, कुणाचा चेहरा लक्षात येतो? नाही, आता तर सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण पाहतोय का देवेंद्रजी वरच्या लेवलवर ज्या देशभरमध्ये त्यांचं नाव आणि एक उत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून, उत्कृष्ट नेता म्हणून, सर्वांना सोबत घेऊन जाणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. कदाचित महाराष्ट्रामध्ये मला विचारलं तर माझ्या माहितीप्रमाणे देवेंद्रजी फडणवीस साहेब पंतप्रधान होतील. म्हणजे देवेंद्र फडणवीस केंद्रात पंतप्रधान होतील आणि मुख्यमंत्री मग एकनाथ शिंदे होतील असं म्हणायचं? प्रश्नच नाही आहे. कारण की त्यांच्या खाली झालेल्या खुर्चीवर 1 नंबर 2 नंबर आतापर्यंत दोघांमध्येच चालला. आता ज्या वेळेस देवेंद्रजी या देशाच्या राजकारणामध्ये जे बोटावर मोजणारे नेते त्यांच्या चर्चेमध्ये नाव जे आहे ते माझ्या माहितीप्रमाणे देवेंद्रजीचं आहे. नक्कीच. पण एक महत्त्वाची घडामोड अशी पण होऊ शकते की काही 19 डिसेंबर नंतर महत्त्वाच्या घडामोडी घडू शकतात. बरेच सुतोवाच केले जातात, यामध्ये किती सत्यता मानावी? मला असं वाटतं का की फार मोठी सत्यता वाचण्याचा किंवा वाटण्याचा प्रश्न नाही आहे. प्रश्न असा आहे का ज्या वेळेस घडायचं तर ते दिल्लीमधूनच घडतात आणि दिल्लीमध्ये काय चालतं काय नाही चालतं पृथ्वीराज बाबाला माझ्यापेक्षा जास्त माहीत आहे. म्हणून ते जे बोलले त्याच्यामध्ये किती तथ्य सत्य आहे 19 तारखेला आपण पाहून घेऊ. नक्कीच. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर इम्तियाज जलील जे MIMचे नेते आहेत टीका करतायत आणि गाण्याच्या माध्यमातून टीका करतायत. इना मीना डिका असं संबोधलं त्यांनी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आणि मुस्लिम मतांसाठी या दोघांना एकत्र घेतलं असं सुद्धा म्हणतात. नाही, मुस्लिम मतं हे काही कोणी एखाद्या पक्षाचे नाही आहे. मुस्लिम मतं विकासाच्या पाठीमागं आणि विशेषतः सामाजिक धार्मिक भावना दोघांना जोडून चालणारे, सर्व धर्म समभाव पक्षाला मानणारे यांच्यासोबत राहतात, यामध्ये कुठेही शंका नाही. परंतु जे त्यांनी वर्णन केलं मला वाटतं का इम्तियाज जलील साहेबांनी अशा पद्धतीमध्ये अशा शब्दामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जबाबदार व्यक्तींना नाही बोलावं अशी माझी त्यांना प्रामाणिक भावना मी त्यांना कळवणार आणि निश्चित संभाजीनगर औरंगाबादला गेल्यानंतर त्यांच्याशी बोलल. बरं, तुम्ही सिल्लोडचे आमदार आहात आणि महायुतीमध्ये लढण्याचा निर्णय झालेला आहे. सिल्लोडची नेमकी परिस्थिती काय? कारण तिथे तर थेट लढत तुमची भाजपसोबत आहे. आमच्याकडं कोणत्याही परिस्थितीमध्ये कधीही युती होऊ नये आणि होणार बी नाही. आमच्याकडं डायरेक्ट भाजप वर्सेस आमच्या वर्सेस भाजप सर्व पक्ष घेऊन लढतोय. काही एकटा भाजप आमच्या विरुद्ध लढू शकत नाही तिथे. परंतु तिथलची परिस्थिती अशी आहे का भोकरदनच्या आजूबाजूचे लोकांना जमा करणं आणि सिल्लोडमध्ये महाआघाडी करणं, महाविकास आघाडी करणं. आता तर MIM आणि BJP हे देशामध्ये पहिल्यांदा सिल्लोडमध्ये मी एकत्रित पाहिलं. आता याच्याशिवाय काय बोलावं.
आणि अशा या परिस्थितीमध्ये भी आता जो 21 तारखेला निर्णय लागल त्यामध्ये चुकून एखादा नगरसेवक त्यांचा निवडून आला तर येईल, नाही नसता सर्वचे सर्व एकनाथरावजी शिंदे साहेबांवर विश्वास ठेवणारे नगरसेवक नगराध्यक्ष सहित निवडून येतील. म्हणजे युती धर्माचं पालन तिथे होणार नाही शिवसेनेकडून आणि थेट भाजपसोबत लढणार. मग थेट लढतातच ते. आतापर्यंत माझ्या या 30 वर्षाच्या कार्यकाळामध्ये मी काँग्रेसमध्ये असतानाही आमच्या विरुद्ध सर्व राहायचे. मी आता शिवसेनेमध्ये आहे तरी भारतीय जनता पार्टी सर्व छोट्या छोट्या पक्षाला एकत्रित करता आणि त्याची मताची पोळी भाजून घेतात. नंतर सर्व ज्या पद्धतीने वागतात 5 वर्ष ते पाहिल्यानंतर परत एक सोबत येणं आणि आमच्या विरुद्ध लढणं त्यांना इतका सोपं नाही आहे. आम्ही जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने, जनता जनार्दनाच्या शेतकऱ्याचे, शेतमजुराचे, दलितांचे, पीडितांचे सर्वांचे प्रश्न मांडणारा मी कार्यकर्ता आहे. म्हणून मला राजकारणामध्ये गेल्या सातत्याने 43 वर्षापासून सिल्लोड हा मी जसं राजकारणामध्ये आलो तेव्हापासून माझ्या ताब्यात आहे आणि शहर एकमेव असा आहे का तो फक्त मी ज्या पक्षात गेलो त्या पक्षाचा 100% होतो. नक्की सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. विरोधकांच्या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं? कारण पृथ्वीराज चव्हाण तिथेही मुख्यमंत्र्यांवर टीका करतात की मुख्यमंत्र्यांच्या हातात असं विरोधी पक्ष नेतेपद कुणाला द्यायचं, उगाच विधानसभा अध्यक्षांच्या मागे लपण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी करू नये, नाटकं करू नये असं सुद्धा म्हटलंय. नाही, आता कसं आहे का पृथ्वीराज बाबाच निवडून आले नाही, त्यांना मधी बोलण्याचा अधिकार नाही, म्हणून बाहेरून काही बोलू शकतात. शेवटी विधानसभेचे अध्यक्ष असतील, विधान परिषदेचे सभापती असतील, यांनाच तो अधिकार आहे आणि ते आत्तापर्यंत घोषणा तेच करतात. म्हणून ती जी स्ट्रॅटेजी आहे राजकारणाची ती काय मला माहीत नाही, परंतु देवेंद्रजी जे बोलले का ते जे अधिकार सभापतींना, अध्यक्षांना आहे ते बरोबर आहे. नक्कीच. आणि विरोधक ज्या पद्धतीनं टीका टिप्पणी करत होते किंवा त्यांची जी भूमिका आहे या संपूर्ण अधिवेशनामध्ये, त्यांचा जोर या ठिकाणी पडला असं वाटतंय सरकारवरती. कारण एकदाही तहकूब झाला नाही विधानसभा. मी माझ्या आयुष्यामध्ये ज्या गेल्या 30 वर्षापासून मी या सभागृहात येतोय, कामकाज बघतोय, 4 वेळेस मंत्री राहिलो, इतका दुबळा विरोधी पक्ष मी पहिल्यांदा पाहिलं. आता आमची अशी परिस्थिती झालेली, तुम्ही जरा गॅलरीमधून पाहिलं तर आम्ही पूर्वी ज्या सत्ताधारी पक्षामध्ये होतो आहे, तर आता जाता जाता मी आणि दिलीप वळसे पाटील विरोधी पक्षाला खेटून बसलो. म्हणजे आम्ही विरोधी आहे का सत्ताधारी आहे, इतकी संख्या आमची वाढली का तुम्ही माझी जागा पहा. मी आणि दिलीप वळसे पाटील, आपले धनंजय मुंडे साहेब, आम्ही विरोधी पक्षाच्या शेवटच्या टोकाला. आता त्यांना फक्त 10/50ची जागा राहिलेली आहे आणि 10/50 मध्ये किती विरोध करणार, कसा विरोध करणार, कशा शब्दामध्ये विरोध करणार. विरोध करण्यासाठी सत्यताही पाहिजे. आणि आज जे सरकार चालू आहे या सरकारमध्ये थोडाफार संकट आहेत. लाडली बहिणीचं संकट आहे, इकडे आपण पाहिलं तर अतिवृष्टीचा आहे, आपण सातत्याचा पावसाचा आहे, दुष्काळी परिस्थितीमध्ये काही भागामध्ये जास्त प्रमाणावर पाऊस पडला, शेतकऱ्याच्या मालाला थोडी भाव बी कमी आहे. हे सर्व प्रश्न आहे. मी सत्ताधारी आमदार म्हणून बी ते लपू शकत नाही, मी सत्य बोलू लागलो. आणि ही जी परिस्थिती आहे, अशा परिस्थितीमध्ये आपण सरकार म्हणून सरकारला आम्ही एकच विनंती केली, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या धर्तीवर जसा भाव फरक देतो मध्य प्रदेश सरकार, तसा आपण दिला तर या व्यापाऱ्यांचा जी लूट चालू आहे ती बंद होईल आणि शेतकऱ्याच्या सतपात्री जेवण जाईल. म्हणजे ऑनलाईन शेतकऱ्याला जी काही मदत करायची ती मदत केली तर मध्य प्रदेशच्या धर्तीवर, मी काही असं वेगळं बोलू लागलो नाही, मध्य प्रदेश आपल्या देशामधला एक राज्य आहे आणि तो जो ज्यावेळेस भाव फरक देतो तर आपणही द्यायला पाहिजे, असं मी कालही सभागृहामध्ये बोललो ना. आजही आपल्या TV9च्या माध्यमातून एक महत्त्वाच्या प्रश्नाला आपण वाचा फोडली, म्हणून हे शब्द वापरतो. आमच्याशी बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन मनीष विचारेशा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नागपूर.